नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात करतोय डॉक्टर दीपक सावंत यांच्यापासून. सावंत साहेब, जो तपशील समोर येतोय तो असं सांगतोय की महाराष्ट्रानं 12 कोटी लसी मागितल्यात किंवा घेण्याच्या साठीची तयारी सुरू केलेली आहे. आता 12 कोटी लसी तुम्ही जर समजा घेणार असाल आणि त्यातल्या काही लसी तुम्हाला केंद्राकडून मिळणार असतील तर प्रत्यक्षामध्ये राज्य सरकार आत्ताच्या घडीला किती लसींच्या साठीचा पहिला टप्पा घेणार आहे? 1 कोटी असा एक आकडा येतोय. या 1 कोटी लसी कशा आणि कुठे पुरणार आहेत? कारण आपल्याला आता 18 ते 45 पर्यंत ज्या लोकसंख्येला लसीकरण करण्याच्यासाठी उभं करायचं आहे आणि यशस्वीरित्या त्यांना लस द्यायची आहे तो आकडा 5 कोटी 70 लाख आहे. मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपली प्रायोरिटी काय राहिली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे. ॲज अ डॉक्टर म्हणून मत आहे आणि समाजात पाहतो त्याच्यातून मत आहे की ज्यांचा सेकंड डोस राहिलेला आहे त्यांना पहिल्यांदा सेकंड डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते कोविशिल्ड असेल तर 6 ते 8 आठवड्यानंतर तो डोस त्यांना मिळाला पाहिजे आणि जर कोवॅक्सिन असेल तर तो 28 दिवसात किंवा 30 दिवसानंतर त्यांना तो मिळाला पाहिजे. तरच या सगळ्याचा उपयोग चांगला होऊ शकतो असं माझं मत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांचे जे 18 ते 45 वयोगट आहेत त्यांचे टप्पे करणे आवश्यक आहे. एकदम 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या जर आपण लोकांना गेलो तर आपली सगळी यंत्रणा क्रॅश होऊन जाईल ही माझ्या मनात देखील भीती आहे. त्यामुळे त्यांचे ग्रुप्स करणं आवश्यक आहेत की तू जर आपण 45 पासून तर 35 पर्यंत केले, 35 पासून तर 25 आणि नंतर 18 पर्यंत केले तर असं मला वाटतं जर 3 टप्प्यात किंवा 4 टप्प्यात जर आपण विभागले गेलो तर आपल्याला लसीचा पुरवठा देखील व्यवस्थित राहील आणि पुन्हा त्यांना सेकंड डोस देताना देखील अडचणी येणार नाही. अगदी हे एक अत्यंत महत्त्वाचं नियोजन आहे. तुम्ही तो मुद्दा चर्चेत आणलात आणि त्यानिमित्तानं जो प्रश्न आम्ही उपस्थित करतोय की तुम्हाला नक्की कधी लस घ्यायची आहे याचं उत्तर आपण शोधण्याचा या कार्यक्रमात प्रयत्न करतोय. डॉक्टर दीपक सावंत यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगानं राज्य सरकारनं ती सूचना अंमलात आणावी आणि 18 ते 45 याचे सुद्धा टप्पे करावेत, नाहीतर सगळेच 18 ते 45 चे लोक केंद्रावर पोहोचतील. आत्ताच्या घडीला राजेश टोपे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. कृपया तरुणांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका. डॉक्टर बाणाईत लसीकरण केंद्रावर गेला आणि कोरोना घेऊन आला अशा प्रकारच्या अनुभवातून अनेक ठिकाणी लोक जात आहेत. याबाबत लोकांना सावधगिरीचा इशारा द्यायला हवा. डॉक्टर या नात्यानं तो तुम्ही द्या. फक्त ते लसीकरणाच्या ठिकाणीच होईल असं नाही. आपण कुठेही गेलं आणि मास्किंग केल्याशिवाय गेलात, एक जे काही आपण म्हणतोय की मिनिमम डिस्टन्स जे ठेवायचं आहे, मी त्याला सोशल डिस्टन्सिंग नाही म्हणत आहे, मी त्याला एक मिनिमम डिस्टन्स हे हा शब्द वापरतोय. की मग मार्केटमध्ये असेल किंवा तुम्ही मॉलमध्ये असाल किंवा बसमध्ये ट्रेनमध्ये कुठेही आपण फिरतात तर हे मिनिमम डिस्टन्स. आणि मी मागेही सांगितलं की आपल्या थुंकीच्या ड्रॉपलेटमधनं कोरोना व्हायरसेस पसरतात आहे. ठीक आहे, तर आपली थुंकी ही नॉर्मली 5 ते 6 फूटपर्यंत नॉर्मल बोलताना बाहेर पडते. ज्या व्यक्तीने मास्क घातलेला नाही तो बोलत असताना नॉर्मल कंडिशनमध्ये देखील थुंकी बाहेर पडते आणि समोरच्या व्यक्तीला त्या व्हायरसेसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर मास्क हे सगळ्यात महत्त्वाचं त्रिशूळामधलं सेंटर आहे. मग सोशल डिस्टन्स आणि हात धुणे हा नंतरचा प्रकार आहे, तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. पण मास्क जर लावले आणि तुम्ही वॅक्सिनेशन सेंटरला, लसीकरणाच्या सेंटरला गेले, एक सोशल डिस्टन्सिंग ठेवली, गर्दी केली नाही आणि तुम्ही एक की मला पहिले ह्या गोष्टी नाही केल्या तर मला वाटतं की वॅक्सिनेशन करता गेला आणि इन्फेक्शन घेऊन आलं हे होणार नाही. दुसरी गोष्ट, मला जर आपण परमिट केलं तर डॉक्टर सावंतांना एक सांगू इच्छितो की ही नागपूरची जी 2 डॉक्टर आपण बोललात कपल, यांना जे इन्फेक्शन झालं वॅक्सिनेशन झाल्यानंतर दॅट वॉज व्हेरी माइल्ड. आणि मला हे आर्जवून आता आज सांगावंसं वाटतं की वॅक्सिनेशन नंतर व्हायरसेस जाऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं, कोरोना होऊ शकतो, पण तो ॲब्सोल्युटली माइल्ड राहणार, कुठेही सिरियसनेस राहणार नाही आणि मृत्यू तर मुळीच त्याच्यामुळे होणार नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की कोरोना वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले. अगदी अगदी. आणि याच निमित्तानं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की लसीकरणाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली आहे त्यांच्याकडे कृपया दुर्लक्ष करा. लसीकरण गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. चर्चेला पुढच्या टप्प्यात नेतोय आणि तो मुद्दा आहे
मोफत आणि विकत अशा लसीकरणाचा. मोफत आणि विकत लसीकरणाच्या बाबत राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आलेलं विधान थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं, ते अतिशय स्पष्ट आहे. ते असं म्हणतायत की आता सरकारी केंद्रांवर मोफत लस मिळेल, खाजगी ठिकाणी लस मोफत मिळणार नाही. पण याच्या पलीकडे जाऊन जनमानसाची भावना काय आहे तीही लक्षात घ्यायला हवी. डॉक्टर दीपक सावंत, खास करून हा मुद्दा आपल्यासाठी आणि तो तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवून तो कृपया अंमलात आणावा अशी अपेक्षा आहे की जी सक्षम माणसं आहेत ती म्हणतात आम्हाला मोफत लस देऊ नका, पण आम्हाला वेळेवर लस द्या. बरोबर आहे. मी बाणायत साहेबांनी जो मुद्दा सांगितला पहिल्यांदा त्याच्यावरती येतो की बाणायत साहेब, एक आपण पाहिलेलं ऑब्झर्वेशन बघितलेलं आहे की पुरेशा प्रमाणामध्ये 2 डोस झाले तरी अँटीबॉडीज तयार होत नाहीत. अँटीबॉडीज तयार होत नाही. मी आपल्याला असे अनेक उदाहरणं देऊ शकेन, अनेक रिपोर्ट दाखवू शकेन की अँटीबॉडीज ह्या 25, 30, 10, 0 अशा प्रकारच्या स्पाइक प्रोटीन अँटीबॉडीज तयार होतात. तर हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि आता आपला जो मुद्दा उपस्थित आहे तो म्हणजे कोणाला मोफत द्यायची, कोणाला विकत द्यायची, याचबरोबर सगळ्यांना सरसकट मोफत का द्यायची. नाही, आपण जे सांगितलं ते बरोबर आहे. सरकारची जरी पॉलिसी असेल की बाबा सर्वांना मोफत मिळायला पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. सरकार म्हणून सरकारची भूमिका बरोबर आहे. पण जे कोणी अफोर्ड करू शकतात, माझ्यासारखे लोक जर अफोर्ड करू शकत असतील तर मी 250 रुपये देऊन घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. उलट ती लस त्यांना ॲट इज कशी मिळेल आणि जास्तीत जास्त लोक कशी मिळतील आणि गरिबांना कशी मोफत मिळेल आणि गरिबांना विनासायास मिळेल, याच्याकडे राज्य शासनाने जर लक्ष दिलं तर मला वाटतं एक वर्ग जर बाजूला गेला, जो अफोर्डिंग क्लास आहे, त्याला जर आपण पैसे देऊन दिली आणि तशा प्रकारची व्यवस्था, म्हणूनच सांगितलं की जनरल प्रॅक्टिशनरकडे पण आपण जर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं तर मला असं वाटतं की गर्दी कमी होईल आणि गरिबांना जास्त वेळ लाईनीत उभं राहावं लागणार नाही. डॉक्टर दीपक सावंत, अगदी याच निमित्तानं आपण चर्चेचं शीर्षक सुद्धा हेच ठेवलंय की कटकटीशिवाय लस कशी मिळेल. आतापर्यंत अनेक प्रकारचं लसीकरण या देशानं अनुभवलं, त्या लसीकरणातले अनेक अडथळे प्रशासकीय यंत्रणांनी अनुभवले, त्यावर मात करत या देशानं विविध प्रकारच्या रोगांच्या साथसंक्रमणाला पूर्णपणे अटकाव केला. कोरोनाच्या संदर्भामधले हे निर्णय घेतले जात असताना प्रेरणा हुंदराव आपल्याला हा प्रश्न उपस्थित करतो. ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी सांगितलं की सक्षम लोकांनी गॅस सिलेंडरवरची सबसिडी सोडा, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याचं पालन केलं. आता परवडत असेल तर स्वतः लस घ्या हे सांगायला पुन्हा मोदीच असायला पाहिजेत का. आजच्या दिवशी आता डिबेटमध्ये आल्यानंतर मला दीपक सावंतजींकडे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडनं अपेक्षा होती की काहीतरी ठोस आपल्याला महाराष्ट्राला त्यांच्या सरकारच्या वतीने म्हणून त्यांच्याकडून ऐकायला मिळेल. पण प्रत्येक वेळी त्यांनी हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणून सरकारची कुठलीही भूमिका मांडली नाही, याबद्दल मला खंत आहे. आताच्या डिबेटमध्ये लस विकत घ्या किंवा लस मोफत द्या, पण आज नियोजन सगळ्यांसमोर आलं पाहिजे. निव्वळ मीडियाच्या समोर येऊन वेळ मारून नेण्यासाठी आज 28 तारीख आहे, 1 तारीख आपल्या तोंडावर आलेली आहे. खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये मिळेल. जर का शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये येत नाहीये तर खाजगी लसीकरण केंद्रांमधून कुठून येणार आहे. पैसा देणारे लोक पैसा देऊन करून घेतील लसीकरण, पण त्यासाठीचं नियोजन काय. प्रसादजी, मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. महाराष्ट्रामध्ये दुसरा डोस घ्यायला गेलेले जे लोक आहेत, कोवॅक्सिन घेतलेल्या माणसाला 8-8, 10-10 दिवस कोवॅक्सिन मिळण्यासाठी वेट करावा लागतो. काही जणांना आजपर्यंत मिळालं नाहीये. तिथे कोविशिल्डच असतं. ज्यांनी कोविशिल्ड घेतलाय त्यांना कोवॅक्सिन, हे सगळं उलट व्हायला लागले. याचं कारण काय. लस येते पण पहिल्या फेज मध्ये घेणाऱ्यांची संख्या आणि दुसऱ्या फेज मध्ये घेणाऱ्यांची संख्या याचं वर्गीकरण करण्यात आलेलं नाहीये. याचं कुठलंही नियोजन करण्यात आलेलं नाहीये की सेकंड डोस घेणाऱ्या माणसाला तो वेळेत त्याच कंपनीचा डोस जावा. यासाठीच मला पुन्हा प्रकर्षाने सांगावंसं वाटतंय. ऑक्सिजनच्या बाबतीत आपण कोल्हापुरात आता बघितलं, कर्नाटकातनं कंटेनर आलं, 2 कलेक्टर्स भांडत होते की तो ऑक्सिजनचा कंटेनर कोणत्या जिल्ह्यात जाणार. केवळ नियोजनाच्या
अभावी ही भांडणं व्हायला लागलेली आहेत. ठीक आहे. व्हेंटिलेटर्स बाबतीत सेम, वॅक्सिनच्या बाबतीत पण आज मला अतिशय निरुत्साह मनात होतोय की युवकांसाठी आशा दाखवणारे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळी आम्ही बघत होतो आणि त्यांनी मला आत्ताच्या क्षणी हे प्रेरणाजी. प्रकर्षाने वाटतंय मला नमूद करावंसं की प्रेरणाजी मुद्दा आपला आत्ताच्या घडीला कोणाला मोफत द्यावी, कोणाला देऊ नये आणि त्याचबरोबर सक्षम लोकांनी ती मोफत घ्यावी का याबद्दलचा होता. आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्यातला एक भाग घेतो आणि पटकन डॉक्टर अविनाश बाणाईत यांना प्रश्न विचारतो. अविनाशजी, समजा एखाद्यानं लसीचा डोस घेतला असेल तर त्याला दुसरा डोस हा लसीचा चालू शकतो का? तशा प्रकारे ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे. या निमित्तानंच हा प्रश्न आणि त्या संदर्भानंच हा प्रश्न उपस्थित करतोय. डॉक्टर बाणाईत यांच्यापर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज पोहोचलेला दिसत नाहीये. डॉक्टर बाणाईत, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय आता का मी परत एकदा आपल्यासाठी प्रश्न विचारू? ठीक आहे, याचं उत्तर डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडूनही आपण अपेक्षित करू शकतो. नाही, मला असं वाटतं की ज्या लसीचा आपण डोस घेतला त्याच लसीचा आपण दुसरा डोस घेणं आवश्यक आहे, असं माझं मत आहे. बर, त्यामुळे अशा प्रकारे ज्यांनी कोवॅक्सिन घेतलाय त्यांनी दुसरा डोस पण कोवॅक्सिनचाच घ्यायला हवा, ज्यांनी कोविशिल्ड घेतलंय त्यांनी दुसरा डोस सुद्धा कोविशिल्डचाच घ्यायला हवा, हा डॉक्टरांचा सल्ला आहे, हे विसरू नका. आता महत्वाच्या टप्प्यावर आपण एक मुद्दा उपस्थित करतो, तो असा आहे की पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा आपण लसीकरणासाठी जाऊ पाहत होतो त्यावेळेला थांबा, धीर धरा असं सरकारनं सांगितलंय. अशा वेळेला स्वतःच्या वागण्यात काय प्रकारचे बदल करायला हवेत आणि अधिक खबरदारी आणि काळजी काय घ्यायला हवी? डॉक्टर सावंत, आपण एक तर वॅक्सिनेशन घेतल्यानंतर आपल्यामध्ये एक प्रकारचा सिडो सिक्युरिटी सेन्स येतो की मला वॅक्सिन घेतल्यानंतर काही होणार नाही, अशा प्रकारचा एक सेन्स येतो. तो सर्वात प्रथम आपण काढून टाकायला पाहिजे. आपण वॅक्सिन घेतल्यानंतर देखील मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आपण किती म्हटलं की हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे तरी देखील काही प्रमाणामध्ये हे एअरबॉर्न इन्फेक्शन देखील होत आहे. अशा प्रकारचे संकेत शास्त्रज्ञांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, त्याचबरोबर मास्क वापरणं आणि हात धुणं ही जी त्रिसूत्री आहे, जी केंद्र शासनाने सांगितली आहे, जी राज्य शासनाने सांगितली आहे, ती त्रिसूत्री पाळणं अत्यंत आवश्यक आहे. वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही 100% कुठलंही वॅक्सिन आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकत नाही. इवन कोविशिल्ड असं म्हटलं जाते की कोविशिल्डमध्ये 71% आपल्याला फायदा होतो, तर कोवॅक्सिनमुळे 80% आसपास फायदा होतो. तर हे आता आणि हे जगातल्या सर्व वॅक्सिन कंपन्यांच्या बाबतीमध्ये कोणीही 90% वरती सहजासहजी गेलेलं नाहीये किंवा माझ्या तरी वाचनात आलं नाही. ठीक आहे. डॉक्टर अविनाश बाणाई, थोड्या वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, तो मुद्दा आता पूर्ण झालाय. मी नवीन मुद्दा आपल्यासाठी उपस्थित करतो. भारतामध्ये इतरही अनेक लशी येऊ घातलेल्या आहेत. आतापर्यंत कोवॅक्सिन, कोविशिल्ड अशा प्रकारच्या लसींचा अनुभव आपण घेतला. नेझल स्प्रेच्या संदर्भामध्ये आमच्याकडे प्रेक्षकांच्या मार्फत सुद्धा अनेकदा प्रश्न आले की ते अधिक प्रभावी असेल का, आणि नेझल स्प्रेच्या माध्यमातून जर समजा लोकांनी स्वतःचं लसीकरण करायला सुरुवात केली तर त्यामुळे प्रशासनाच्या यंत्रणेवरचा ताण कमी होईल का? 100% नेझल वॅक्सिन आलं की इंजेक्टेबल वॅक्सिन कडे कोणीही बघणार नाहीये, कारण दॅट इज मोस्ट सेफ, 100% इम्युनॉलॉजिकली बेस्ट. आणि मला थोडं आणि इथे करेक्ट करावंसं वाटतं की जरी कोशिल्ड आणि कोवॅक्स यांचं 71% आणि 81% असं इफेक्टिव्हिटी आहे, म्हणजे परत मला सांगू इच्छितो की 100% प्रोटेक्शन आहे वॅक्सिनमुळे. 100% फक्त प्रोटेक्शन म्हणजे टोटल तुम्हाला कोरोना होणार नाही अशातलं नाही. कोरोना हा होऊ शकतो पण माइल्ड फॉर्ममध्ये. आपल्याद्वारे मी हे परत करेक्ट करू इच्छितो की वॅक्सिन घेतल्यानंतर 100% प्रोटेक्शन आहे. 81%, 85% हे ज्या गोष्टी आहेत ह्या इम्युनॉलॉजिकल ॲपरेटसच्या आहे. दॅट हॅज गॉट नथिंग टू डू विथ आवर वॅक्सिनेशन प्रोग्राम. हे झालं एक. आपण बोललात की नेझल वॅक्सिन हे जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे, 100% इफेक्टिव्ह राहणार आहे, कारण की नेझल वॅक्सिन
कोरोनाची एंट्री जी आहे ती नाकातनं आणि घशातनं आहे. त्यामुळे जर नेझल वॅक्सिन दिलं तर जी आपली ओरोफॅरिंग्स आहे, मागे जिथे व्हायरसेस लॉज होतात तिथे डायरेक्ट अटॅक होऊन यांचा 100% रिस्पॉन्स येईल आहे. ठीक आहे. आपण या वैद्यकीय सल्ल्यासह आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जाता जाता एक महत्त्वाचा सल्ला, तो म्हणजे नेहमीचा जरी असला तरी पण पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे. कोरोना विषयक सर्व प्रकारचे नियम आणि सूचना आपल्याला प्रत्येकाला पाळायच्या आहेत. हात धुणं, स्वच्छता बाळगणं, मास्क लावणं आणि परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणं ही आता काळाची गरज आहे. आव्हानात्मक स्थिती कितीही असली तरी अधिकाधिक पद्धतीनं आणि काटेकोरपणे आपण नियम पाळू हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा नियम पाळा, कोरोना टाळा. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.